नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीमधील 7वं प्रकरण खेळ आणि इतिहास हे पाहणार आहोत. मुलांनो, खेळ म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की आवडीचा विषय आहे आणि इतिहास त्या खेळाचा इतिहास, खेळाचे महत्त्व. आपण या प्रकरणात काय काय पाहणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. खेळाचे महत्त्व, दुसरं खेळाचे प्रकार, तिसरं खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण, खेळाचे साहित्य आणि खेळणी, पाचवा भाग आहे खेळणी आणि इतिहास, खेळ आणि संबंधित साहित्य चित्रपट, आणि 7वा मुद्दा आहे खेळ आणि व्यावसायिक संधी. नुसतं हे प्रकरण आपण अभ्यासायचं आहे, त्याच्याबरोबर आपल्याला संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. खेळाचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे खेळ किती महत्त्वाचा आहे. मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केवळ केली जाणारी जी कसरत आहे, जी काय आपण करतो त्याला आपण खेळ म्हणतो. काय मनोरंजन आणि शारीरिक कृती, शारीरिक व्यायाम जो आहे तो जे काही येतं ते सगळं खेळामध्ये येतं. खेळाचा इतिहास माणसा एवढा जुना आहे, कारण खेळणी ही माणसाची नैसर्गिक, खेळणं हे माणसाचं काय नैसर्गिक प्रवृत्ती आहे. माणसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये हे खेळाचे प्रकार अनेक होते, विविध प्रकार होते. प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार हा त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, तसाच तो खेळ हा मनोरंजनाचाही एक भाग होता. भारतातील प्राचीन साहित्य आणि महाकाव्यातून द्यूत खेळलं जात होतं. द्यूत सुद्धा हा एक खेळाचाच प्रकार आहे. कुस्ती सुद्धा हा काय खेळातला प्रकार आहे. रथाच्या आणि घोड्याच्या शर्यती लागायच्या, हा सुद्धा एक प्रकारचा खेळ आहे. बुद्धिबळासारखे उल्लेख आपण अभ्यासतोय. आता आपण पाहतो मैदानी खेळ, कबड्डी, खो खो, हुतुतू, हे सगळे खेळच आहेत. हे सगळे काय खेळाचे प्रकार आहेत. पण महाकाव्यामधून जे आपल्याला लक्षात येतं ते द्यूत, कुस्ती, रथाच्या शर्यती, घोड्याच्या शर्यती, हे सगळे खेळातले वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला हे माहीत आहे का बघा की खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे. खेळाचं नातं खेळ आणि ग्रीक लोक यांचं प्राचीनपासून हे नातं आहे. खेळांना नियम व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ, घोड्याच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादीचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिकांची खेळणी स्पर्धा ऑलिम्पिया ग्रीक या शहरात घेतली गेली. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. तुम्हाला माहिती आहे ग्रीक कुठले लोक आहेत? ग्रीस देशात राहणाऱ्या लोकांना ग्रीक म्हणतात. या ग्रीस देशामध्ये हे ग्रीक लोक खेळ खेळायचे. त्यांचे खेळ कोणते होते लक्षात घ्या. काय धावणे, थाळीफेक, रथ, घोड्याच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध ही त्यांची प्रारंभीचे खेळ. या ग्रीस देशांमध्ये ऑलिम्पिया नावाचं एक शहर आहे ग्रीक. त्या ऑलिम्पिया शहरामध्ये हे सगळे लोक एकत्र यायचे आणि तिथं सामने खेळायचे. आणि त्याच्यामध्ये जो विजय मिळवणं हे जगात मानाचं स्थान समजलं जातं. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की खेळाला किती महत्त्व आहे. खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे. बघा, जीवनामध्ये आपल्याला ज्या चिंता आहेत, मानवाला चिंता आहे, व्यथा आहे, जीवनातील काही अडचणी आहेत, समस्या आहेत, हे समस्याला दूर लोटण्याचं काम खेळ करतो. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचं काम खेळ करतो. या खेळातून भरपूर श्रम आणि शारीरिक हालचाली कराव्या लागतात. त्या खेळामुळे खेळाडूचा व्यायाम होतो. शारीरिक कष्ट, शरीर हे मजबूत बनतं, ठणकट बनतं. खेळ मदत त्यामुळे होतं. खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, एकमेकाला सद्भावना, नेतृत्व विकास हे गुण विकसित होत असतात. खेळाचं महत्त्व लक्षात घ्या. खेळामुळं आपल्यामध्ये जी एक भावना आहे, सहकार्याची भावना, एकमेकाला मदत करण्याची भावना खेळामुळे संघभावना निर्माण होते. संघभावना लक्षात घ्या, फार महत्त्वाचा शब्द आहे. संघभावना वाढीस लागते. आपण एकसंघ झालो पाहिजे आणि त्यातून या खेळामुळं नेतृत्व विकास होत असतो. म्हणून खेळलं
पाहिजे, खेळाला महत्त्व दिलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे का बघा, वडोदरा येथील सुप्रसिद्ध पैलवान मुजमदादा आणि माणिकराव यांच्या व्यायामशाळा, पातियाला येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील सुवर्णम गुजरात स्पोर्ट विद्यापीठ, गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी येथील शिवशक्ती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळाच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की वडोदराला एक प्रसिद्ध पैलवान मुजुमदादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा. पातियाळा म्हणजे पंजाबच्या बाजूला पातियाला क्रीडा विद्यापीठ आहे. गुजरातमध्ये सुवर्णम गुजरात स्पोर्ट विद्यापीठाची स्थापना झालेली. गांधीनगर, कोल्हापूरला पण माहिती आहे आपल्याला, कोल्हापूरच्या कुस्तीसाठी फार प्रसिद्ध आहे. खासबाग, मोतीबाग तालीम हे तिथल्या प्रसिद्ध आहेत. अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम शाळा आहे, प्रसारक मंडळ आहे. पुण्यामध्ये बालेवाडी आहे. ह्या खेळाचं महत्त्व यातून आपल्याला लक्षात येतं की खेळाचे आपण महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. हे झालं खेळाचं महत्त्व. खेळाचे प्रकार काय आहेत बघा. खेळाचे प्रकार कसे आहेत? खेळाचे बैठे प्रकार आणि मैदानी प्रकार असे दोन मुख्य प्रकार आहेत. बैठे खेळ आणि मैदानी खेळ. बैठे खेळ कोणते आहेत? बैठे खेळ म्हणजे बसून खेळायचे खेळ, बसून खेळायचं. त्याच्यामध्ये काय येतं? बुद्धिबळ येतो, पत्ते खेळणे येतं, सोंगट्या, कॅरम, काचा कावड्या. हा खेळ कुठेही बसून खेळला जातो म्हणून त्याला आपण बैठे खेळ असं म्हणते. सागरगोट्या हा बैठा खेळाचा मुली खेळतात. सागरगोट्या माहीत आहेत, मुली खेळत असतात त्या सागरगोट्या. म्हणजे आपण इकडं जिंपल्या म्हणतो की चौकोन आखायचे आणि त्यात लंगडीने टाकायचं, असा हा तो प्रकार. वेगळ्या प्रांतात वेगवेगळे हे प्रकार खेळले जातात. म्हणजे सागरगोट्या काही ठिकाणी म्हणत असेल, काही ठिकाणी काचा कावड्या म्हणत असतील, काही ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नाव आहे. तर हे सागरगोट्याचा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. भातुकलीचा हा खेळ सुद्धा लहान मुलींमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आवडतो. विशेषतः भावला भाऊलीचं लग्न हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा या ठिकाणी खेळला जातो. हे सगळे झाले बैठे खेळ. बैठे खेळामध्ये काय काय आलं? आता पत्ते, बुद्धिबळ, सागरगोट्या, कॅरम, काचा कावड्या, भातुकलीचा खेळ, भावला भाऊलीचं लग्न, हे सगळे कसले खेळ झाले? बैठे खेळ. घरातल्या घरात एका जागेवर बसून खेळले जाणारे खेळ, याला काय म्हणायचं? बैठे खेळ. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो मैदानी खेळ. मैदानी खेळामध्ये काय? मैदानी खेळामध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत. देशी खेळामध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो यांचा समावेश होतो. आपल्या देशामध्ये कुठल्या खेळ नीट लक्षात घ्या. जे मैदानी खेळ आहेत त्याच्यामध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो हे सगळे खेळ ते मैदानी खेळ आहेत. लक्षात आलं? मुलामुलीमध्ये गोट्या, लिगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत आपल्या इकडे. विदेशी मैदानी खेळ हे झाले आपले खेळ, आपल्या देशातले. लक्षात आलं खेळ? आता विदेशातले खेळ कोणते आहेत? म्हणजे विदेश म्हणजे परदेश, आपला देश सोडून. मैदानी खेळामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो हे सगळे खेळ मैदानी खेळ आहेत. मैदानी खेळ विदेशातले कुठले लक्षात घ्या. बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो हे सगळे खेळ मैदानी खेळ आहेत. मैदानी खेळामध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहे. यात 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन, अडथळ्याची स्पर्धा हे मैदानी खेळामध्ये येतं. आता या ठिकाणी फुटबॉल या खेळाची माहिती बघा. शारीरिक कौशल्याच्या आधारे मैदानी खेळामध्ये गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी, पाण्यातील खेळामध्ये पोहण्याच्या शर्यती, वॉटर पोलो, नौकानयन, शारीरिक कसरती, खेळामध्ये मलखांब, दोरीवरचा मलखांब, जिम्नॅस्टिक यांचा समावेश होतो. साहसी खेळामध्ये स्केटिंग,
स्कीइंग म्हणजेच घसरण्याची, स्किटिंग म्हणजे आपण घसरतो, घसरगुंडी. आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहे. म्हणजे स्केटिंग म्हणजे बर्फावरून आपण धावतो, घसरण्याची पद्धत, घसरण्याचा खेळ. आणि हॉकी, आईस हॉकी, साहसी व रोमांचक खेळामध्ये प्रस्तावरोहण, ग्लायडिंग, मोटरसायकल, मोटार कार इत्यादी शर्यतीचा समावेश या ठिकाणी होत असतो. आता या खेळाच्या स्पर्धा बघा, खेळाच्या स्पर्धा जगभर मान्यता मिळालेली आहे. खेळाच्या स्पर्धेंना सगळीकडे जगभर मान्यता आहे. त्यात ऑलिम्पिक आहेत, एशियाड स्पर्धा आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तुम्हाला माहिती आहे, एशियाड स्पर्धा आहे, दिव्यांगाची ऑलिम्पिक स्पर्धा आहे, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आहे, हॉकीची स्पर्धा आहे, कुस्ती स्पर्धा आहे, बुद्धिबळ स्पर्धा आहे, इत्यादी खेळांच्या जागतिक पातळीवर स्पर्धा ह्या आहेत. आपल्या देशात हॉकी, क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा लोकप्रिय खेळ आहे. हॉकी हा काय आहे? भारताचा लोकप्रिय खेळ आहे. आणि तो राष्ट्रीय खेळही आहे. या खेळाच्या स्थानिक शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात. बघा लक्षात घ्या, आपला हा खेळ फार महत्त्वाचा आहे. हॉकी हा भारताचा खेळ आहे, राष्ट्रीय खेळ म्हणून त्याला ओळखलं जातं हॉकी. तर हॉकीमध्ये हा स्थानिक पातळीवर, शहर पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा होतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्याच्या खेळाडूस त्या क्षेत्रात उत्तम करिअर करता येतं या हॉकीमध्ये. खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण, पुढचा मुद्दा आपण पाहूया. खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण, 20व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या स्पर्धेतून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून झालं. अन्य वाहिन्यावरून जगभर एकाच वेळी केले जाते. ज्या देशात त्या खेळात सहभागी नाही असे प्रेक्षकसुद्धा या खेळाचा आनंद घेत असतात. उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. या जगभरातल्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात. हौशी खेळाडू काय करतात? आपल्याला ते यायला पाहिजे यासाठी ते सामने बघतात. प्रेक्षक मनोरंजनासाठी प्रेक्षक मनोरंजन व्हावं म्हणून ते सामने बघत असतात. कंपन्याची जाहिरातीची संधी म्हणून सामन्याकडे बघत असतात. कंपन्या काय करतात? आपल्या प्रॉडक्टची जाहिरात व्हावी यासाठी त्या स्पर्धेकडे ते पाहत असतात. म्हणजे त्यांचा माल खपावा, जाहिरातीची संधी त्या ठिकाणी मिळावी म्हणून या ठिकाणी त्या कंपन्या तिथं पाहत असतात. प्रेक्षकांना सामने समजून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येत असतात. सामना कसा आहे ते समजून लोकांना सांगितलं पाहिजे, प्रेक्षकांना ते समजलं पाहिजे. त्यासाठी जे खेळातले निवृत्त झालेले म्हणजे रिटायर झालेले अनुभवी लोक आहेत ते त्या ठिकाणी येत असतात आणि लोकांना ते समजून सांगत असतात. आता खेळाचे साहित्य आणि खेळणी बघा. पुढचा मुद्दा नीट लक्षात घ्या. खेळाचे साहित्य आणि खेळणी. लहान मुलाच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणाची रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात, त्यांना खेळणी असे म्हणतात. खेळणी कशाला म्हणायचं? नीट लक्षात घ्या मुलांनो. खेळणी कशाला म्हणायचं? लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जे रंगीबेरंगी विविध साधने उपकरणे असतात त्याला खेळणी म्हणायचं. खेळणी कशाला म्हणायचं? लहान मुलांना जे खेळायला लागतं ते वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या ढंगाचे उपकरणे केलेली असतात, त्याला खेळणी म्हणतात. प्राचीन स्थळाच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहे. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असतात. प्राचीन काळात भारतीय साहित्याच्या बहुमूल्याचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक
असे आहे. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. प्राचीन काळामध्ये उत्खननामध्ये जे खोदकाम झालं त्या खोदकामामधनं हे जे सापडलेलं आहे ते हे मृच्छकटिक गाडी, मातीची गाडी. आता या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी शोधता आल्या पाहिजेत. चला, भारतीय काही गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. पूर्वी भारतातील अनेक भागामध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात. बघा, नाव नीट लक्षात ठेवा. महाराष्ट्रात ठकी नावाची रंगीत लाकडी बाहुली तयार होत होती. अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात इतर देशाच्या प्रदेशात होती आणि आता सुद्धा आहे. त्या प्रांतात त्या बाहुल्यांना काय नावे आहेत हे पण आपण शोधलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जी ठकी बाहुली आहे तशीच अनेक इतर ठिकाणी सुद्धा काही बाहुल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्याची नावं आपण शोधली पाहिजे. तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का ते पहा. कथा सारी सागरात या कथात अनेक मनोरंजक खेळ व खेळाचे वर्णन आले आहे. हा एक ग्रंथ आहे, कथा सरित सागर. कथा सरित सागर नावाचा एक आहे ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अनेक मनोरंजक खेळ खेळण्याचे वर्णन आलेले. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्याचे वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडतात, काही नाचतात तर काही आवाज करत असे उल्लेख करतात. म्हणजे नाचणाऱ्या बाहुल्यांचा खेळ जो आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला सापडतो. तुम्हाला हे माहिती आहे का? बघा, जे आपला जो खेळ आहे माहितीचा, आपल्या राष्ट्रीय खेळ ज्याला आपण हॉकीचा सामना होतो. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे पहिले खेळाडू संघनायक होते. त्याच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाचे बर्लिन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. काय, या ध्यानसिंग, मेजर ध्यानसिंग नावाचा जो खेळाडू होता तो भारताचा आहे. तो संघनायक होता. संघनायक म्हणजे कॅप्टन. 1936 साली हॉकीची बर्लिनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरली. त्यात पहिलं सुवर्णपदक त्यांनी मिळवलं होतं. नीट लक्षात ठेवा. 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 व 32 भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघातून खेळले होते. 29 ऑगस्ट रोजी त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. 1956 त्यांच्या हॉकीतील कर्तबगारीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले आहे. मुलांनो, नीट लक्षात ठेवा. तुम्हाला जनरल नॉलेजसाठी सुद्धा हे प्रश्न विचारले जातात. हॉकी हा कोणता खेळ आहे? हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. हॉकीचे पहिले संघनायक कोण होते? तर मेजर ध्यानसिंग हे संघनायक होते. बर्लिनमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे सुवर्णपदक आपल्या संघाने जिंकलं. भारतीय संघाने ते जिंकलं. कधी? 1936 बर्लिनमध्ये ऑलिम्पिक सामना भरला होता, तिथं सुवर्णपदक जिंकलं. त्याच्यापूर्वी सुद्धा जिंकलेले आहेत. हॉकीचे जादूगार म्हणून ध्यानसिंगला ओळखलं जातं. 29 ऑगस्ट हा ध्यानसिंगचा जन्मदिवस हा आपण या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो. नीट लक्षात ठेवा. राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणता आहे? 29 ऑगस्ट. 1956च्या हॉकीमधील कर्तव्यकारावर या ध्यानसिंगला भारत सरकारनं पद्मभूषण हा सन्मान दिलेला आहे. हे नीट लक्षात ठेवा. जनरल नॉलेजसाठी तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जातं. आता आपण खेळणी आणि त्याचा इतिहास आपण अभ्यास करतोय. पुढचा मुद्दा आहे खेळणी आणि खेळण्याचा इतिहास. खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती याचा प्रकाश पडतो. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची एक जी प्रथा आहे, करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व त्याचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात.
महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेल्या इतिहासाचा उजाळा देण्याचा एक प्रकार आहे. इटलीतील पोपई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तदंती बाहुली सापडली. कुठं? इटलीमध्ये पोपई नावाच्या शहरामध्ये तिथं उत्खनन चालू होतं, खाणकाम चालू होतं. तिथं भारतीय हस्तदंती बाहुली सापडलेली. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकाराचा अंदाज आहे. ती बाहुली पहिल्या शतकातील असावी. आता शतक कुठलं चालू आहे? 21वे शतक आहे. 1920 संपलं आपलं. 20वे शतक सोडून 20 वर्ष झालेली आहेत. आता 21वे लागले, म्हणजे ही 21वे शतक आहे. 20 शतकं होऊन गेली आहेत. आता हे 21वे शतक आहे. 21व्या शतकातलं 21वे वर्ष आहे. आता चालू होतं उद्यापासून. तर अशा खेळाचा पहिली बाहुली ह्या इटलीमध्ये सापडलेली आपल्याला दिसून येते. तर हा एक अंदाज आहे की ही भारतीय आणि त्यांची काही परंपरा आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की भारत आणि रोम यांच्यात परस्पर सहसंबंध असले पाहिजेत असं आपल्याला एक अनुमान काढता येतं, एक अंदाज करता येतो. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी हे प्राचीन काळी विविध देशामधील परस्परांवर प्रकाश टाकू शकतात. म्हणजे परदेशातून आपल्याला इथं माहिती आपल्याला घेता येते. पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे खेळ आणि संबंधित साहित्य, चित्रपट. बघा मुद्दा कुठला आहे? खेळ, संबंधित साहित्य आणि चित्रपट. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवीन शाखा आहे. खेळाशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकत्याच मलखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या व्यवसायावर कोश आहे. बघा, व्यायाम म्हणजे आपण जो व्यायाम करतो त्याच्यावर काय, या विषयावर एक कोश झालेला आहे. खेळ या विषयावर वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. म्हणजेच काही ठिकाणी दूरदर्शनावर फक्त खेळाचीच माहिती जाते, दुसरी माहिती दिली जात नाही. जिथं चित्रपट आहे तिथं चित्रपट, जिथं खेळ आहे तिथं खेळ. ज्यांना खेळ आवडतं त्यांनी ते खेळाचीच चॅनल लावून पाहायचं. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटाची निर्मिती झाली आहे. उदाहरणार्थ मेरी कॉम माहीत आहे, छान चित्रपट आहे, पहा तुम्ही. दंगल तुम्ही पाहिलेला आहे. मेरी कॉम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपद मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा. लक्षात घ्या, मेरी कॉम कोण आहे? ही भारतातली ऑलिम्पिक सामन्यामध्ये पहिली महिला आहे की जिला कांस्य पदक मिळवलं. मुष्टियोद्धा. आणि फोगट वहिनी या पहिल्या कुस्तीगार म्हणून जीवनावर चित्रपट आधारलेले आहेत. म्हणजे मेरी कॉमचा चित्रपट तुम्ही पहा, खूप छान आहे. पाहिले की तुम्हाला त्याचा इतिहास सगळा लक्षात येणार आहे. सांगण्याची सुद्धा आवश्यकता एवढी येणार नाही. पहा, खूप चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड हा त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन सगळ्या सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टीचा उल्लेख, अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असतो. कोशांतर्गत वर्तमानपत्रे, जे शब्दकोश तयार झालेले आहेत किंवा हे जे आपण तयार केलेली आहेत माहिती एकत्रित केलेली आहे ती. अन्य ठिकाणी क्रीडा विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला ज्यावेळेस आपण लिहितो शब्द काही, तर त्या खेळाचा सुद्धा आपल्याला अभ्यास असला तर आपल्याला त्या लिखाण चांगलं होतं. खेळाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो खेळ आणि खेळातील व्यावसायिक संधी. काय संधी आहेत बाबा? हे खेळ कशासाठी, त्याचा अभ्यास काय करायचा? खेळ आणि इतिहास या गोष्टी वारंवार पाहता भिन्न वाटल्या तरीसुद्धा त्याचा निकटचा एक संबंध आहे. हे खेळ आणि ह्या इतिहास त्याचा वेगवेगळं जरी वाटत असलं तर त्यांचा काहीतरी एक सहसंबंध आहे. तो आपल्याला अभ्यासला पाहिजे, निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. बघा, इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहे. म्हणजे इतिहास किती महत्त्वाचा आहे. खेळाविषयी इतिहास माहीत असला पाहिजे आपल्याला.
ऑलिम्पिक आणि आशियाई सामने किंवा कोणत्याही प्रकारची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या संदर्भात लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकाराची मदत घ्यावी लागते. म्हणून ज्या ठिकाणी खेळाविषयी माहिती आहे तर सांगणारे नवीन माणसाला माहिती नसते. मग जर आपण त्या खेळाविषयी माहिती जर आपण घेतली आणि आपण त्यांना पर्यटनाच्या ठिकाणी सांगायला लागलो तर तोही सुद्धा एक संधी निर्माण होते आणि आपल्याला त्यापासून एक रोजगार उपलब्ध होऊ शकतो. खेळाच्या स्पर्धा सुरू असताना त्याच्याबद्दल समीक्षापूर्वक निवेदन करण्यासाठी तज्ज्ञाची आवश्यकता असते. त्याच तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधी माहिती, ऐतिहासिक आठवण या गोष्टीची माहिती देणे गरजेचे असते. त्यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. ह्या खेळाविषयी जर इतिहास तुम्ही जाणून घेतला तर त्यावेळेस तुम्ही समालोचनाला जाता किंवा एखादी माहिती देत असता तर त्या खेळाचा पूर्ण इतिहास आपल्याला माहीत असतो आणि त्यामुळे त्याचा आपल्याला उपयोग होतो. म्हणून सर्व खेळाचा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की दूरदर्शन हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ यासारख्या खेळांच्या सामन्याचे प्रत्यक्ष सामना चालू असल्याचे प्रेक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यामुळे या खेळामधील नोंदी ठेवणाऱ्या प्रत्यक्ष महत्त्व प्राप्त झालेले आहे. खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. खेळाच्या स्पर्धेमध्ये पंचाची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशा पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्र पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते. म्हणजेच बघा, आपल्याला खेळाचे नियम माहीत असले पाहिजे. खेळाच्या स्पर्धा कशा होतात, पंच म्हणून जर आपल्याला तिथं नेमणूक व्हायची असेल तर आपल्याला त्याची सगळी कल्पना पाहिजे. त्या खेळाचा इतिहास माहीत पाहिजे, त्याच्यातले बारकावे माहीत असले पाहिजेत. त्या परीक्षा असतात. या परीक्षा जर पात्रता आपण जर प्राप्त केली तर आपल्याला खेळाच्याच ठिकाणी बोलवलं जातं. जिल्हा सामने असतात, राष्ट्रीय सामने असतात, आंतरराष्ट्रीय सामने असतात. तिथं त्याला ती संधी प्राप्त होते. त्यासाठी BEd करावं लागतं, BPEd करावं लागतं. BPEd म्हणजे खेळातला शिक्षक, म्हणजे त्या ठिकाणी काम करण्याची आपल्याला संधी मिळते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ह्या खेळाविषयीची संपूर्ण इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवर खेळताना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूसाठी शिष्यवृत्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनामध्ये खेळाडूची राखीव जागा ठेवलेली आहे. म्हणजे खेळाला किती महत्त्व दिलेलं आहे हे तुमच्या याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. खेळ का गरजेचे आहेत तर खेळासाठी 10% आपण राखीव ठेवले. तुम्ही जरी एखाद्या 2 विषयात नापास जरी झाला असला, एखाद्या विषयात मार्क जरी कमी पडले असले आणि तो खेळाडू जर असेल, राज्य पातळीवर असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल तर त्याला तिथं मार्क देतात आणि तो विद्यार्थी पास होतो. म्हणजेच खेळाचे महत्त्व आपण लक्षात घेतलेलं आहे. मुलगा खेळत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आहे, परंतु त्या ठिकाणी त्याचा सर्वांगीण विकास होतो हेही आपण लक्षात घेतलेलं आहे. बघा, या ठिकाणी स्वाध्याय आपल्या लक्षात आला पाहिजे. स्वाध्यायाचे मी 2 प्रश्न इथं आपल्याला उपस्थित करतोय. स्वाध्यायामध्ये 2 प्रश्न दिलेत. ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा टिंबा येथे सुरू झाली. ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात परंपरा कुठं झाली आपण पाहिलं. आता ग्रीक, मग सांगताना मी सांगितलं ग्रीक म्हणजेच ग्रीस देशात. ग्रीक लोक आहेत, ग्रीस देश. मग तिथं रोम आहे, भारत आहे, चीन आहे. मग बाकीची उत्तरं सगळी चुकीची आहेत. ग्रीक लोक, ग्रीसमधल्या लोकांना ग्रीक म्हणतात आणि ग्रीसमध्ये ह्या ऑलिम्पिक खेळ तिथं सुरुवात आहे. म्हणजे उत्तर कोणत्या बरोबर असणार आहे? ग्रीस. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुल्यांना काय म्हणतात? मी मगाशी सांगितलंय ठकी. ठकी ही लाकडी बाहुली आहे महाराष्ट्रात. पण चौकोनामध्ये मी त्याचे सांगताना उल्लेख केला होता. ठकी नावं नीट लक्षात ठेवा. ही ठकी बाहुली महाराष्ट्रातली लाकडी बाहुली आहे. त्यानंतर इथं एक अशा जोड्या दिल्यात बघा. मलखांब कुठं खेळला जातो? मलखांबाचे आपण पाहिलं, मलखांब हा शारीरिक कसरतीचा खेळ आहे, बरोबर आहे. वॉटर पोलो ते नाव झालंय वॉटर, पाणी म्हणजे तो पाण्यातला खेळ आहे. वॉटर पोलो म्हणजे पाण्यातला खेळ आहे. स्केटिंग साहसी खेळ आहे. स्केटिंग काय म्हणजे घसरगुंडीचा जो एक साहसी खेळ आहे. बुद्धिबळ मैदानी खेळ आहे का? नाही, बुद्धिबळ हा बैठी खेळ आहे. आपण बुद्धिबळाच्या सोंगट्या ठेवतो आणि खेळतो म्हणून तो
कसला खेळ आहे? बैठ्या खेळ आहे. इथं लिहिले मैदानी खेळ, म्हणजे ती जो चुकलेली आहे, चुकीची जोडी ओळखायचं. चौथी जोडी चुकीची आहे. बुद्धिबळ मैदानी खेळ नाही. उत्तर लिहायचं बुद्धिबळ हा बैठा खेळ आहे असं लिहायचं, म्हणजे तिथं चुकीची जोडी ओळखली असं होईल. लक्षात आलं? या ठिकाणी टिपा लिहा. खेळणी आणि उत्सव. आपण आतापर्यंत खेळणी पाहिले. खेळणी कशाला म्हणायचं? लहान मुलांसाठी रंगीबेरंगी वस्तू जे आपण करतो ते खेळणी. उत्सव तिचा मोठा उत्सव साजरा करतो, त्याच्याबद्दल 4 वाक्य लिहा. खेळ आणि चित्रपट. आत्ता आपण सांगितलं खेळाचे 2 ओळी माहिती लिहिली, तुम्हाला ते 2 मार्क मिळतात. खेळाविषयी माहिती थोडी लिहा आणि चित्रपटाविषयी खेळाचे चित्र, त्यात मेरी कॉमचा आहे तो आता मी सांगितलेला, त्याच्याबद्दल माहिती लिहायची. झालं, टिप होते. 2 मार्क मिळून जातात. 2 वाक्य तुम्हाला लिहिता आलं पाहिजे चांगलं. पूर्ण वाक्य. वाक्य म्हणजे काय? पूर्ण वाक्यात त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. 1-2-3 वाक्य जरी लिहिली तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. खालील विधानाचे स्पष्टीकरण करा म्हणून सांगितलेलं आहे बघा. सध्याच्या काळात खेळाचे आकर्षण बदलले आहे. खेळाचे आकर्षण बदललेलं आहे. स्पष्टीकरण करा. खेळ आता मैदानी खेळाचं आकर्षण तसं राहिलं नाही, नुसतं पाहणं मनोरंजनाकडेच ओढ चाललेलं आहे. स्वतः ते काही खेळ खेळले जात नाही, ते खेळले पाहिजे. त्याच्यामुळं व्यायाम होतो सर्व, हे त्यात लिहायचं, स्पष्टीकरण करायचं. बदललं आहे. आता आपण नुसतं घरात बसून सामने बघतो, पण ते आपण खेळलं पाहिजे. खेळण्याद्वारे इतिहासाचे प्रकाश पडतो. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. कसं सिद्ध करणार? स्पष्ट करायचं आहे. खेळण्याद्वारे इथं म्हणजे परदेशात कुठले खेळ आहेत, तिथले खेळ कसे आहेत, पूर्वीचा खेळ कसा होतो, मग ते खेळ इथं खेळत होते, त्याचा इतिहास आपल्याला अभ्यासता येतो. कुठले खेळ आहेत हे? पूर्वीचे खेळ आहेत, जुने खेळ आहेत, तिथल्या परंपरा काय होत्या, ह्याच्यावरून आपल्याला तिथला इतिहास कळतो. हे आपल्याला तिथं स्पष्ट करायचं. ओके. भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. भारताचे खेळ आपल्याला हॉकी सांगितलं आहे, त्याच्याविषयी माहिती लिहा. भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. सगळे खेळ आहेत, आपण भारतीय जे खेळ आहेत त्याच्याबद्दल माहिती लिहायची. खेळ आणि इतिहास यातील परस्पर संबंध लिहा. खेळ आणि इतिहास यातील परस्पर संबंध. खेळामुळे त्याचा इतिहास माहीत असला तर त्याची कल्पना येते, ते कुठल्या खेळात होते, तिथले लोक कसे राहत होते, त्याचे वागत होते काय, त्यांचे विचार काय होते, याच्यावर आपल्याला त्यातून प्रकाश टाकता येतो. मैदानी खेळ, बैठे खेळ यातील फरक स्पष्ट करा. मी सांगितलेलं आहे. मैदानी खेळ म्हणजे काय? मैदानात खेळले जातात. कबड्डी, खो खो, हुतुतो, क्रिकेट, ह्या सगळ्या, हॉकी, हे सगळ्या काय मैदानी खेळ आहेत. आणि बैठे खेळ कोणते? तर कॅरम, पत्ते, जे बाहुल्या, भातुकलीचा खेळ, हे सगळे बैठे खेळ आहेत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा पाठ अभ्यासलेला आहे. जर उद्या येताना आपण सगळे हे स्वाध्याय सोडवून वहीत लिहून आणायचे आहे.